वीज बिलाचा भार कमी करत पर्यावरणपूरक स्रोतापासून वीज निर्मिती करण्याच्या केंद्र सरकारच्या उपक्रमाचा पुरस्कार करताना डोंबिवलीतील गृहनिर्माण सोसायट्यांना सोलर एनर्जी पॉवरची भेट देण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी घेतला आहे। पॉवर एनर्जी क्षेत्रात काम करणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या मदतीने शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांना सोलर एनर्जी पॉवर सिस्टम मोफत दिले जाणार असून याबाबतची माहिती मंत्री चव्हाण यांनी दिली आहे। डोंबिवली पूर्वेकडील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला शहरातील 500 पेक्षा जास्त सोसायट्यांचे पदाधिकारी उपस्थित होते। शहरात अशा हजारो इमारती असून या इमारतींना लिफ्ट, पथदिवे, सामूहिक वीज पुरवठा, पाण्याचा पंप यासाठी लागणाऱ्या विजेसाठी दरमहा 50 ते 60 हजार रुपयाचे बिल भरावे लागते। या इमारतीची या वीज खर्चातून सुटका करता यावी किंवा किमान वीज बिल निम्म्यापर्यंत कमी करता यावे यासाठी शहरातील अशा सर्व इमारतीवर सोलार प्रणाली कार्यान्वित करत केंद्र सरकारचा सौर ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून डोंबिवली शहर पहिली ग्रीन सिटी करण्याचा आपला मानस असल्याचे मंत्री चव्हाण यांनी सांगितले। डोंबिवली शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गृहनिर्माण सोसायट्याज आहेत आणि या सर्व सोसायट्यांमध्ये जे कॉमन मीटर्स असतात त्यामध्ये पाण्याचं मोटर्स असेल, स्टेअरकेसच्या लाईन्स असतील किंवा सोसायटीच्या परिसरामध्ये सीट लाईट्स असतील यासाठी वापरले जातात। यांना कमर्शियल पद्धतीने बिल आकारणी ही MSCBच्या माध्यमातून होते। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वीज भरणा हा या सोसायटीतील मेंबर्सना करावा लागतो आणि म्हणून एक अभिनव योजना ही डोंबिवलीमध्ये करावी याचा विचार करण्यात आला आणि काही कंपन्या ज्या आहेत की यामध्ये चांगल्या पद्धतीने काम करतात अशा सर्व कंपन्यांशी MSCBच्या सर्व अधिकाऱ्यांशी सर्वांशी बोलणं करून जवळजवळ 2000 युनिट ज्या सोसायटींचं बिल हे आकारणी होते अशा सर्व सोसायटींना या ठिकाणी आमंत्रित केलं गेलं आणि या सर्व सोसायटींच्या रूफटॉपला जर आपल्याला सौर ऊर्जेच्या माध्यमातून नेट मीटरिंगच्या माध्यमातून वीज आपल्याला देता येऊ शकली तर सर्वांचा फायदा होईल। गृहनिर्माण सोसायटीला जे बिल आकारणी होते त्या बिल आकारणीमध्ये